आदरणीय आपले मार्गदर्शक प्रकाश सर, त्यांचे माझं नाव एकच आहे. आता खरं म्हणजे मला ट्रेनिंगची गरज नव्हती आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांनी पण ओळखले, तुम्ही पण ओळखले. भगवंताच्या कृपेने पैशांची पण गरज नाही, पण का आणि आलो आणि तुम्ही पाहिलं आणि मी हे करतो आहे, ही गोष्ट फार महत्वाची आहे. नुसता पैसाच माणसाच्या जीवनामध्ये महत्वाचा नाही. पैसा नको आहे म्हणून माणसाने काही करू नये असं नाही. माणसाने मरेपर्यंत क्रियाशील असलं पाहिजे, हा पाठीमागचा उद्देश आहे. कारण माझं आताच वय जर तुम्ही पाहिलं तर 74 वर्ष आहे. मी सेवानिवृत्त प्राचार्य आहे. मला निवृत्त होऊन 15 वर्ष झालेले आहेत. तुमच्यापैकी काही आलेले जे आहेत त्यांचे वडील माझे विद्यार्थी आहेत किंवा रिटायर आहेत, समजा माझ्या शाळेत शिकले असते तर. मग मी जर या वयात एवढी जिद्द करतोय, मी पैशांसाठी करीत नाही. एक सरांनी सांगितलं की टाइमपास, त्याच्यातून जे मिळेल ते आम क्यामवर गुठली के दाम, काहीतरी केलं पाहिजे माणसाने, आणि म्हणून मी ते करीत आहे. तसं भांडवल जर पाहिलं तर माझं 4.5 लाख आणि आता कोंबड्यांचे 5 लाख भांडवल टाकलं गेलंय. उत्पन्न 0 आहे, पण ते बाकी लोकांना परवडणार नाही. ते होणार आहे 3-4 लाखाचं भांडवल झोपलं होतं. आता भाऊचं कसं आहे, समजा पडलेलं आहे, असं ते होतं, त्याच्यात सुरू करून दिलं. काही त्याच्यासाठी खास म्हणून पैसा टाकला नाही, पण काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही सुरुवात केली आणि ही चांगली सुरुवात आहे. आम्ही पहिल्यांदा पण वडील ज्यावेळी होते त्यावेळी गावठी कोंबड्या पाळत होतो. वडिलांच्या काळात वडिलांनी हे मशीन आणलं होतं अंडे उबवण्याचं, त्या काळात 40-50 वर्षापूर्वी. आता बाकीचे लोक आता मागवत आहेत. तर अशा पद्धतीनं सांगायचा उद्देश एकच की आपण इथून पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन जा आणि कराच. 10 कोंबड्यांपासून करा का 5 कोंबड्यांपासून करा, तुमच्याकडे जेवढं भांडवल असेल तेवढ्यात करा, पण अशा जागेत करा की ज्या ठिकाणी तुमच्या कोंबड्या सुरक्षित राहतील. आणि बाकी ती सुरक्षितता म्हणून औषधी वगैरे ते आहेत. सरांनी छान मार्गदर्शन केलं, शिबिराचा लाभ आपण घेतला, म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. 2 शब्द